राज्यात सरकार आणि केंद्रातील सरकार गो हत्या बंदीवर कठोर कायदे करण्याचा निर्णय घेत असतानाच अहमदपूर तालुक्यातील सेन्नी या गावाशेजारी नॅशनल हायवेच्या बाजूलाच हे आपण बघत असलेली वनीकरणाची ही जमीन आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड केलेली आहे आणि याच वृक्ष लागवडीचा आसरा घेऊन अज्ञात काही इस्मांनी या ठिकाणी गोवंशाचे जे भ्रूण असतात ते पोत्यात भरून या ठिकाणी टाकलेले दिसून येत आहेत। प्रथमदर्शनी गेल्या 4 ते 5 दिवसापूर्वी हे टाकल्याचा अंदाज येथील प्रथमदर्शी नागरिकांनी वर्तविला आहे। आता बघायला गेलं तर या ठिकाणी जे लहान लहान अर्भक असतात गाईच्या पोटातील तुकड्याच्या स्वरूपामध्ये असलेले हे अर्भक अनेक पोत्यांमध्ये भरून या ठिकाणी फेकून दिल्याचा प्रकार हा धक्कादायक प्रकार या ठिकाणी आपण बघताय। याबाबत सविस्तर अद्याप जरी कुणाला माहीत नसलं तरी या ठिकाणचे काही गावकरी आहेत ते माझ्या सोबत आहेत। आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडूनही जाणून घेणार आहोत की नेमकं हा प्रकार काय आहे, कधी आणून टाकले आणि किती दिवसापासून हा प्रकार एकंदरीत हा सुरू आहे। सेन्नी गावचे नागरिक आहेत। स्वागत आहे तुमचं ATN मराठी या चॅनलमध्ये। सर थँक्यू। नेमका हा प्रकार काय आहे, कधी आणून टाकले? सर हे 2-3 दिवसापूर्वी रात्रीच्या टायमाला टाकलेलं आहे। म्हणजे काही कल्पना नव्हती। ज्या टायमाला ह्याचा वास उठला त्या टायमाला इथून जाणाऱ्या ग्रामस्थाला काय आहे म्हणून काही बघायला गेले तर त्या टायमाला निदर्शनास आलं हे किंवा काहीतरी हे मांस टाकलेलं आहे म्हणून। मग त्या टायमाला वासाच्या नंतर हे समजलं, नंतर तुम्हाला ती कल्पना दिलेली आहे। तर या संदर्भात आपण पोलीस प्रशासनाला किंवा इतर कोणाला ह्याची माहिती दिली का? पोलीस प्रशासनाला तर आता काय गावातून काही दिलेली काही कल्पना नाहीये, पण काय पोलीस पाटलाला ते कळवलं होतं वाटतं, सरपंचाला ते सांगितलं होतं। त्यानं काय दिली असली तर माहिती नाही, त्यानं दिली असेल कल्पना पोलीस स्टेशनला ती। तर एकंदरीत हा सर्व प्रकार रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन टाकल्याचा अंदाज येथील ग्रामस्थांनी वर्तवला आहे। मी भीमराव कांबळे, ATN मराठीसाठी अहमदपूर, जिल्हा लातूर।